आत्ता आपण 10 मिनिटाचं टायमिंग लावलं आहे. 10 मिनिटं टायमिंग आहे, बरोबर 10 मिनिटं. विठ्ठल सर पळतात, जॉगिंग करतोय आपण, जॉगिंग कंटिन्यू जॉगिंग करायचं आहे. विठ्ठल सरांच्याकडून करतोय आपण कंटिन्यू 10 मिनिटाचं जॉगिंग. आणि त्याच्याबरोबर मी माहिती सांगतो. 10 मिनिटात टायमिंग लावलेलं आहे. जॉगिंग का करायचं, तर आपल्याला दिवसभरामध्ये 10,000 पावलं स्टेपिंग पूर्ण करायचे आहेत. तर कंटिन्यू तुम्हाला सातत्यानं हालचाली असणं खूप गरजेचं आहे. तुमचं वजन किती आहे, फॅट किती आहे, ह्याच्यापेक्षा तुमचं सातत्य किती आहे हे सुरुवात करा बघायला. त्यामुळे तुम्हाला सातत्य ठेवायचं असेल तर कंटिन्यू दिवसभरामध्ये लहान लहान हालचाली करायला पाहिजेत. एकदमच पळायला पाहिजे असं काही नाही, पण सातत्यानं आपल्याला हालचाली करायला पाहिजेत. अंदाजे 10,000 स्टेप पूर्ण केल्या तर बऱ्यापैकी तुमचं जे काही कॅलरीज बर्न होणार आहेत ते चांगल्या म्हणजे बर्न होणार आहेत. दिवसाला जर आपण 500 कॅलरीज बर्न केल्या तर अंदाजे अर्धा किलो एका आठवड्यात म्हणतोय, अर्धा किलो वजन कमी होतंय. तर महिन्यातले 4 आठवडे पकडले तर 2 किलो वजन कमी होईल. मग हे लगेच शक्य आहे का, तर तुम्हाला लहान लहान सवय व्यायामाच्या लागाव्यात. म्हणून हे सकाळपासून, सकाळी उठलं की 10 मिनिटाचा व्यायाम असतो, नंतर लहान लहान 1 मिनिटं, 2 मिनिटं, 30 सेकंद, 40 सेकंद, 50 सेकंद असे लहान लहान पण व्यायाम आहेत आपले. आणि ते का तर तुम्हाला एकदम लोड देण्यापेक्षा लोड न देता थोड्या थोड्या अंतरानं थोडी थोडी हालचाल व्हावी, त्याच्यातून तुमचा चांगला व्यायाम व्हावा, चांगल्या कॅलरीज बर्न व्हाव्यात. तर हा आपला रेग्युलर हेतू आहे. तर तुम्ही ही 100% प्रयत्न करण्याचा म्हणजे पूर्ण स्वतःला वेळ द्या आणि तो 100% प्रयत्न पूर्ण करा. व्हेरी गुड. समजा तुम्हाला हे करत असताना जर धाप लागत असेल, दम लागत असेल तर थांबायचं, काही अडचण येत नाही. फक्त ओव्हर काय करायचं नाही की जेणेकरून आपल्या शरीरावर त्याचा चुकीचा परिणाम होईल. चुकीचा म्हणजे काय, दम भरू नये हे. बाकी पाय दुखला तर काय फरक पडत नाही, पण दम भरला तरी पण तुम्ही पळताय हे चुकीचं आहे. धाप लागायला लागली, दम भरायला लागला तर थांबायचं. आपल्याला काय कुठं इथं पारितोषिक मिळणार नाही, काय नाही. आपल्याला लहान लहान सवयीतून आपली स्ट्रेंथ वाढवायची आहे, स्टॅमिना वाढवायचा आहे. त्यामुळं काळजी घ्या की गडबड करू नका, सातत्य ठेवा. 10 मिनिटाचं टायमिंग लावलं आहे, तुम्हाला जेवढं होईल, जेवढं शक्य आहे तेवढं करा. समजा जॉगिंग होत नसेल तर वॉकिंग करा जागेवरती. दिवसभरामध्ये अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी करा की जेणेकरून तुम्हाला तुमच्या हालचालीतून फॅट बर्न होईल, कॅलरीज बर्न होतील. आणि मग आहारामध्ये आपण काय खायचं, काय नाही खायचं ह्याची माहिती आपण सांगत असतोय. आता हा व्यायाम झाल्यानंतर पण संध्याकाळी जेवणानंतर 10 मिनिटांचा शतपावलांचा असतो. त्याच्या अगोदर, जेवणाच्या अगोदर काय व्यायाम करायचा, लहान लहान हालचाली, तो व्यायाम असतो. मग एवढ्या लहान लहान हालचालींची तुम्हाला सवय लागल्यानंतर कितीतरी फरक पडणार आहे तुम्हाला. जे नवीन पहिल्यांदा बघून करत असतील त्यांनी हळूहळू केलं तर चालतंय, व्हिडिओ पॉज करून केला तरी चालतोय. फक्त लक्षात ठेवायचं आहे थोड्या थोड्या हालचाली सातत्यानं व्हायला हव्यात. तेव्हा कुठं आपण स्ट्रेंथ वाढेल, स्टॅमिना वाढेल, कॅलरीज बर्न होतील. हे आपल्याला लाईफस्टाईलमध्ये बदलायलाच पाहिजे. आणि हा व्यायामाला तुम्हाला कुठं जायची गरज नाही. आता जरी आम्ही हा व्हिडिओ जिममधून शूट करत असोल तरी पण तुम्ही घरच्या घरी करू शकता. ह्याला आता कोणतं साहित्य पाहिजे नाही. फक्त ह्यातून हेतू काय आहे की आमचा पण व्यायाम होतोय, म्हणजे आता विठ्ठल सरांचा पण व्यायाम होतोय. तो व्यायाम फक्त आम्ही व्हिडिओ करतोय आणि तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. असं नाही की काय आम्ही पण कुठल्या तरी चुकीच्या वेळा आम्ही पण घेतो तुम्हाला करतोय. इथं विठ्ठल सरांचा पण व्यायाम घ्यायचा चालू आहे आणि त्या व्यायामामध्येच एक व्हिडिओ बनवतो जेणेकरून आपल्या प्रत्येक महाराष्ट्रातल्या घरातल्या घरात हा व्हिडिओ पोचावा. प्रत्येकाच्या घरातल्यांनी हालचाली करण्यास सुरुवात करावी की जेणेकरून व्यायामाला काही लागत नाही. जिमला जायला पाहिजे असं पण नाही, किंवा तुम्हाला कोणतंही साहित्य खरेदी करायला पाहिजे असं पण काही नाही. याच्यातून हा एक मोठा संदेश द्यायचा आहे की तुम्ही कारणं सांगायची नाहीत, व्यायामाला सुरुवात करा. तुम्ही फक्त एक पाऊल उचला, बाकीची पावलं आम्ही आहोतच तुमच्याबरोबर. तुम्हाला बाकीची पावलं कशी उचलायची हे शिकवायला आहे. तुम्हाला जेवढं होईल तेवढं सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत स्वतः, म्हणजे असं नाही की तुम्हाला सांगितलं 30 सेकंद व्हिडिओ बनवला की हां हे असं 1 मिनिट करा किंवा 10 मिनिटं असं जॉगिंग करा आणि एखादी रील सोडली नाही. तुमच्यासोबतच आमचे व्हिडिओ चालू आहेत. त्यामुळं आमच्याबरोबर तुम्ही व्यायाम करण्याचा प्रयत्न करा. आम्ही तुम्हाला जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करतोय, पण तुम्ही एक तरी पाऊल उचला. आणि हे व्यायाम जे आहेत ते आपले सगळेच तुमचं संपूर्ण कुटुंब, मग आपल्या माता भगिनी म्हणजे स्त्रिया असू देत, पुरुष असू देत, लहान मुलं जरी असली तरी त्यांना पण चालतो. वयस्कर लोक असतील त्यांना चालायचं जमत असेल तर वॉकिंग केलं तरी चालतंय. म्हणजे जॉगिंगच केलं पाहिजे असं काही नाही. फक्त तुम्ही सुरुवात करा, सुरुवात खूप महत्त्वाची आहे. व्हेरी गुड. तुमचं सातत्य
हीच तुमची रिझल्टची गुरुकिल्ली आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे जास्तीत जास्त सातत्य ठेवण्याचा प्रयत्न करा. व्हेरी गुड, लय भारी. तुम्ही जेवढा प्रयत्न करणार तेवढा तुम्हाला रिझल्ट येणार, लक्षात ठेवा. कॅलरीज बर्न करायच्यात, हे साधं गणित जर लक्षात आलं आपल्याला तर भरपूर झालं. आणि दुसरी गोष्ट, नुसतं वजन कमी करायचं आहे म्हणून व्यायाम करत बसू नका. फिटनेस चांगला ठेवायचा आहे, हेल्दी राहायचं आहे म्हणून व्यायामाला सुरुवात करा. बऱ्याच वेळा काय होतं की माझं वजन कुठे जास्त आहे म्हणून पण आपण कधी कधी व्यायामाच्या नादाला लागत नाही. हे चुकीचं आहे. व्यायाम हा प्रत्येकासाठी गरजेचा आहे. व्यायाम हा प्रत्येकानं करायचाच आहे. लय भारी, लय भारी, लय भारी. एक नंबर. 6 मिनिटं पूर्ण झाले आहेत आपली. शेवटची 4 मिनिटं राहिलेली आहेत. ज्यांना ज्यांना दम भरला असेल, धाप लागत असेल, त्याने थांबलं तरी चालतंय. त्यामुळे सातत्य ठेवा, व्यायाम करा, हेल्दी राहा, फिट राहा. आपल्याला घरचंच खायचं आहे, पोट भरून खायचं आहे. आपलंच पोट आहे, आपलंच वजन आहे आणि आपल्यालाच करायचं आहे कमी. तर तुम्हाला ॲक्शन घेतली पाहिजे. परफेक्शनच्या नादाला लागू नका. माझा पाय कसा पडतोय किंवा माझी जंप बरोबर होते का, जॉगिंग बरोबर होते का, काही बघत बसू नका. सुरुवात करा, अगोदर सुरुवात करा. जो व्यक्ती पहिल्यांदाच परफेक्शनच्या नादाला लागतो तो ॲक्शनच घेत नाही. त्यामुळे अगोदर ॲक्शन. तुमच्या सवयीतून तुम्हाला कळत जातं की तुम्ही आता कसं, कोणता सेट कसा करायला लागलाय. हळूहळू सवय होत जाईल. तुम्हाला 100% रिझल्ट येईल. पण तुम्ही फक्त सवय लावून घ्या. सातत्य ठेवा, हालचाली करा. व्हेरी गुड. सकाळचा तर आपला दररोजचा 10 मिनिटाचा व्यायाम असतोच. पण दुपारचा पण आपण प्रयत्न करणार आहोत आणखी काही 10 मिनिटाचा करता येईल का, ह्या संध्याकाळचा. म्हणजे तुमची जी 40, 50 किंवा 60 मिनिटं दिवसाचा 1 तास आपण जो एकाच वेळी घालणार आहे, तो जर टप्प्याटप्प्यानं घालवला तर त्याचा रिझल्ट आणखी खूप चांगला येणार आहे. व्हेरी गुड. लय भारी, लय भारी, लय भारी. शेवटचे 2 मिनिटं राहिलेले आहेत. व्हेरी गुड. ज्यांनी हे पूर्ण केलं, ज्यांनी आजचं जॉगिंग पूर्ण केलं, त्यांनी कमेंटमध्ये टाका किती टक्के पूर्ण केलं सा, किती मिनटं पूर्ण केलं सा, ते नक्की कमेंटमध्ये पाठवा. म्हणजे तुमची स्ट्रेंथ कुठंपर्यंत आली हे पण लक्षात येईल. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. लय भारी, लय भारी, लय भारी, लय भारी, लय भारी. सातत्य पाहिजे बघा, सातत्य पाहिजे, फक्त सातत्य. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. तुम्ही जेवढं सातत्य ठेवणार तेवढा रिझल्ट चांगला येणार. सातत्य खूप महत्त्वाचं आहे. जास्तीत जास्त प्रयत्न करा. तुम्हाला जर दम लागला असेल, धाप भरत असेल तर थांबलात तरी चालतंय. पण ज्यांनी जेवढा वेळ पूर्ण केला त्यांनी 100% कमेंटमध्ये सांगा तुम्ही किती मिनटं जॉगिंग केलं ते. म्हणजे आम्हाला पण लक्षात येईल की तुम्ही किती वर्कआउट, आता तुमचे स्टेप कोणते आल्या. नवीन लोकांनी फक्त हळूहळू करत जायचं, एकदम लोड द्यायचा नाही शरीराला. व्हेरी गुड. आणि शेवटचा 1 मिनिट राहिलेला आहे. 9 मिनिट आपलं जॉगिंग पूर्ण झालेलं आहे. शेवटचा 1 मिनिट आहे. जबरदस्त. तर आता विठ्ठल सरांनी कंटिन्यू 10 मिनिटं केले. त्यांच्या अगोदर पण त्यांचा वर्कआउट चालूच होता. तो वर्कआउट करत करत नंतर त्यांचा आपण व्हिडिओ शूट केला आहे. तर हे सगळं शक्य कधी होतं, सातत्यानं. त्यांना ज्यावेळेस व्यायामाची सवय लागत गेली हळूहळू, त्यांना पण पहिल्यांदा 1 मिनिट जॉगिंग जमत नव्हतं. आता ते जवळजवळ 20-25 मिनिटं कंटिन्यू करतात. एवढं त्यांचा स्टॅमिना वाढला, स्ट्रेंथ वाढल्या. हे कशामुळं? त्यांच्या सातत्यामुळं. आम्ही काय करत नसतोय. तुम्हाला फक्त स्वतःला सातत्यात ठेवायचं असतंय. इथं आल्यानंतर फक्त जिममध्ये काय होतं की माहोल बनतो. तुम्ही सातत्यात राहा. रिझल्ट कुणालाही मागायला लागत नाही. तुमचा रिझल्ट हा तुमच्या जवळच असतो, म्हणजे तुमच्या सवयींवर. मग तुमच्या सवयी तुम्ही कशा लावताय शरीराला, त्याच्यावरती तुमचा डिपेंड आहे. व्हेरी गुड.
जबरदस्त लय भारी. आणि आपलं कंटिन्यू 10 मिनिटाचं जॉगिंग पूर्ण झालेलं आहे. एक नंबर. तर तुम्ही पण अशा पद्धतीनं जॉगिंग करा. विठ्ठल सरांचा याच्या अगोदर पण वर्कआउट चालू होता. वर्कआउट चालू झाला नंतर त्यांचा आणखीन आपण व्हिडिओसाठी आणखीन 10 मिनिटं घेतलं. तर व्यायामाला कारण सांगायचं नाही. व्यायामाला सुरुवात करा. घरच्या घरी सर्वांनी व्यायाम करा. धन्यवाद.